दबदबा आमच्या बिड्याचा असावा हीच तुमच्याकडून आमची अपेक्षा, आमच्या बिड्याची अपेक्षा नक्कीच आहे. खूप खूप अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी प्रथम क्रमांक घेतलेले आहेत आणि नक्कीच तालुक्यावर पुढे द्वितीय क्रमांक रिले रेस मध्ये मुले, प्रथम क्रमांक जिल्हा परिषद सो प्रांजली पावणे मॅडम गोंडीप्री मुले यांच्या सौजन्याने या सर्वसुप्रमाणे खऱ्याच एक देणगी मिळालेली आहे तुमच्या गावाला आणि तुमच्या रक्तामध्ये खेळ आणि संस्कृतीवर सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत, खूप भरलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन. तालुक्यावर सुद्धा नेतृत्व तुम्ही अशाच पद्धतीने करावं ही अपेक्षा. शिक्षकांनी समोर यावं आणि रिले रेस मुलीचं द्वितीय क्रमांकाचं हे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते स्वीकार करावा. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस वळकुली शाळा येत असताना आपण बघत आहात. खूप सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे आणि आता म्हणत आहात प्रधान परिषद उच्च प्राथमिक शाळा श्री संतोष वाट विहीरगाव, श्री संतोष वाट विहीरगाव यांच्या सौजन्याने ही शील यांना मिळत आहे. प्रथम क्रमांकाची शील माध्यमिक विभाग मुले कबड्डी, द्वितीय क्रमांकाचे मानकरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोळीच्या विद्यार्थिनी कबड्डी मुले, कबड्डी मुले द्वितीय क्रमांक आणि यानंतर म्हणतात खूप अभिनंदन आणि सौजन्य यांच्या सौजन्याने ही शील यांना मिळत आहे. सन्माननीय मान्यवर मोठ्यांना विनंती आहे की आपण या मुलांना शील शील आणि प्रमाणपत्र देऊन यांना गौरवण्यात यावं. क्रमांकाकडे जिल्हा परिषद खरंच खूप खूप अभिनंदन बेटा. श्री राजेश एस लोणकर शील आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात यावं. यांच्या सौजन्याने क्रमांकाचा बक्षीस या ठिकाणी विद्यार्थिनीला देण्यात येत आहे. सर्व मान्यवर महोदयांना विनंती आहे आपण सर्व विद्यार्थ्यांचं करावं. अभिनंदन. समूह गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शाळेला मिळत आहे. हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं. खूप खूप अभिनंदन बेटा. ही नक्कल आपण ऐकली आणि प्रथम क्रमांक खूप खूप अभिनंदन. यांच्या सौजन्याने ही शील्ड आहे. मान्यवरांना विनंती आहे की या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षक सत्कार करण्यात यावा. आणि म्हणून शेवटचं बक्षीस जाहीर करण्यात खूप खूप अभिनंदन बेटा. सौजन्य आहे कुमारी अर्चना मॅडम शेख यांच्या सौजन्याने ही शील यांना देण्यात येत आहे. उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की आपण या विद्यार्थ्यांचं शील आणि प्रमाणपत्र देऊन स्वागत करावं. स्वर्गीय रामचंद्र धानोरकर स्मृती प्रित्यर्थ त्यांनी ही दिलेली आहे. त्यांचं सौजन्य आहे आणि म्हणून मैदानी चॅम्पियन शील्ड जाते आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेख पिंपरी. क्या बात है. आणि म्हणून मला मनावंच वाटतं
हॅलो, खरं तो एक वेगळा माहोल या ठिकाणी. अरे हिप हिप, अरे हिप हिप, हिप हिप. अरे दम होतो रोखले क्या बात है. खरंच हा उत्साह शिक्षकांचा आणि त्याच्या विद्यार्थ्यांचा खरंच खूप खूप अभिनंदन. मैदानी चॅम्पियन शील्ड यांनी पटकावलेली आहे. चेकपिपरी शाळेने दबदबा कायम केलेला आहे. आता वळत आहोत सांस्कृतिक चॅम्पियन शील्डकडे. ही जी चॅम्पियन शील्ड आहे श्री ज्ञानेश्वर देवतळे सर घडोली बुद्धवासी पत्रुजी देवतळे स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी ही शील्ड देण्यात येत आहे. श्री ज्ञानेश्वर देवतळे सर घडोली यांच्या प्रित्यर्थ. आणि ही सांस्कृतिक चॅम्पियन शील्ड जाते आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा गोंदिप्री. खूप खूप अभिनंदन. कन्या शाळेचा सांस्कृतिक विभागामध्ये दबदबा अजूनही दरवर्षीप्रमाणे आपल्याला बघायला मिळत आहे. यांचं खूप खूप अभिनंदन. शिक्षकांचं या ठिकाणी सांस्कृतिक चॅम्पियनशिप जाते आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा गोंडपिंपरी. खूप खूप अभिनंदन. चॅम्पियनशिप श्री हिराजी कन्नाके विशेष शिक्षक गोंडपिंपरी कन्या स्वर्गीय ताराबाई ब्रह्मानंद कन्नाके स्मृती प्रित्यर्थ यांचं हे सौजन्य आहे. श्री हिराजी कन्नाके यांचं सौजन्य जनरल चॅम्पियनशिप मिळत आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेकपिपरी. खरंच जितकं कौतुक करावं तितकं कमीच. या ठिकाणी दिसत आहे. विद्यार्थ्यांचा हा माहोल शिक्षकांचा हा माहोल दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळत आहे. उडत्या पाखराला परतीची कमान असावी. आणि म्हणून या विद्यार्थ्यासाठी मला बोलावंसं वाटतं की उडत्या पाखराला परतीची कमान असावी. डोक्यात एक कल्याणी देऊ नको राहू दे. ठीक आहे, फाडू नका. जसं चांगले देऊ नको राहू दे. यामधून जर आपल्याला पिढी घडवायची जर असेल तर या मराठी शाळा टिकल्या पाहिजे. मित्रहो, या ठिकाणी भाषण ऐकण्यासाठी फार लोक नाही आहेत, पण असं म्हणतात की वक्त्यांनी बोललं पाहिजे, कारण निदान माझा आवाज या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून काही लोकांपर्यंत तरी पोहोचत आहेत. या शाळा टिकवण्याची जबाबदारी आपली आहे, कारण या जर शाळा टिकल्या नाही तर येणारा भविष्यकाळ आपल्याला कधीच माफ करणार नाही. आपले चिमुकले ज्यांच्यामध्ये अत्यंत या बदललेल्या युगाला पार करून जाण्याचं जे कौशल्य आहे त्या कौशल्याला पुढे आणता येणार नाही. या ठिकाणी माझ्या गावातील सर्व नागरिक, सर्व युवा, अनेक त्यामध्ये स्त्रिया होत्या, महिला होत्या, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,
ग्रामपंचायतचे पदाधिकारी, गावातील समस्त प्रतिष्ठित जनमान्य नागरिक या सर्वांनी या ठिकाणी आयोजन करत असताना अत्यंत हिरिरीने मागील 8 दिवसापासून ज्यांनी अथक परिश्रम घेतलं असे संतोष वाट, अविनाश वाट, नरेंद्र उर्वेते, मनोज कोवे, शरद गुडपल्ले, भाविक झाडे, धीरज तेलंगे, साहिल ठुसे, अंकुश ठुसे, आदित्य वेलादी, मयूर वेलादी, पराग झाडे, आशिष लांबाळे, अनिकेत वाट, कार्तिक चौधरी, सौरभ वायकोर, प्रेम कोचरे, मुन्ना मडावी, पुरुषोत्तम वायकोर, विधुभाऊ भिवनकर, विनू कोवे, भूषण धुडसे, दिलीप भाऊ, धर्मराव कोवे, असित धुडसे, संदीप गेडाम, संदीप वायकोर, या ठिकाणी सर्वांची नावं घेणं मला शक्य नाही, तरीही आयोजकांनी नावं घेण्याची या ठिकाणी मला सूचना केली. त्या सर्वांचं आणि महत्वाचं म्हणजे ज्यांनी ही यादी दिली असे आमचे विकी भाऊ विकी भाऊ मडावी, ज्यांनी मला यादी दिली आणून आणि सांगितलं, पण त्याचं नाव या यादीमध्ये नाही. हा किती मोठेपणा आणि या छोट्याशा गावात 12 विद्यार्थी असलेली, पटसंख्या असलेली शाळा, एक शिक्षकी शाळा, ज्या शाळेने हे एवढं काम करून दाखवलं. या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझ्या सोबत असणारे, आम्हाला या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी अध्यक्ष म्हणून बोलण्याची संधी दिली माझ्यासोबत असणारे सन्माननीय हुलके सर. या तालुक्यामध्ये सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि ज्यांचं व्याख्यानावर प्रभुत्व आहे असे माझे सहकारी मित्र आणि माझ्या कॉलेजचे मराठी विभागाचे प्राध्यापक हुलके सर बऱ्याच दिवसापासून ज्यांनी सामाजिक चळवळीमध्ये, ओबीसी चळवळीमध्ये सातत्याने आपली भूमिका पार पडली आणि आज त्यांच्याकडे या ठिकाणी परीक्षक म्हणून परीक्षण करण्याची जबाबदारी दिलेली होती. त्यांनी अत्यंत एक कौतुकास्पद अशा प्रकारचं या ठिकाणी पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडलेली आहे. मध्यंतरी थोडासा वाद झालेला होता आणि त्याबद्दल मी बोललेलो होतो. माझ्या बोलण्यामुळे जर कोणाला काही वाईट वाटत असेल तर कृपया त्यांनी मला मोठ्या मनाने माफ करून घ्यावं. आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. हे आमच्या गावचं फार मोठं यश होतं. अगदी चुंगड्या धरून 10-15 मुलं, 10-15 युवक या गावात वर्गणी गोळा करत होते. प्रत्येकाच्या हातामध्ये चुंगडी होती. प्रत्येकामध्ये हा कार्यक्रम यशस्वी करण्याची, आमच्या गावाच्या वतीने काहीतरी करून दाखवण्याची जी जिद्द होती ती अतिशय व्याख्यानायोग्य आहे. अगदी सकाळी दिवस निघाच्या पूर्वीपासून इतकंच नाही तर या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या काळ्या ज्यांनी डोक्यावर वाहून आणल्या त्या मुलांचं, त्या युवकांचं कौतुक करणं मी या ठिकाणी माझं अहोभाग्य समजतो. केवळ तेवढंच नाही तर त्या ठिकाणी स्वयंपाक करणे ही गावचेच होते. गंधाला काच लावणारे गावचेच होते. संध्याकाळी कार्यक्रम संपल्यावर सुद्धा भाडे घासणारे सुद्धा हे युवक गावचेच होते. या सर्वांचं मी कोणत्या शब्दानं आभार मानू या ठिकाणी माझ्याकडे त्यांच्यासाठी शब्द नाहीत. नावं जे वाचलेली आहे ती नावं पुरेशी नाही, कारण या कार्यक्रमासाठी याहीपेक्षा सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात सर्वांनी लागले. अगदी मनोभावे त्यांनी 3 दिवसासाठी अथक परिश्रम करून हा कार्यक्रम यशस्वी केला आणि मला माझ्या गावाचा आणि माझ्या जिल्हा परिषद शाळेचा अभिमान वाटतो. कारण त्याच जिल्हा परिषदच्या शाळेतला एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून आज मी लक्ष्मणराव कुंदोजवर कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून या ठिकाणी आपल्या समोर बोलण्याची मला संधी मिळालेली आहे. या मातीचे, या जिल्हा परिषद शाळेचे सर्व आयोजकांचे, विशेष करून पीठस्तरीय जे आयोजक आहेत त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा आपण मला बोलण्याची संधी दिली, मला ऐकून घेतलं. आयोजक मंडळीमध्ये नरोले सरांनी मला म्हटलेलं होतं कसं होईल, कटिंगच्या दुकानामध्येच मला भेटलं आणि त्या सांगितलं कसं होईल. मी चांगलं होईल, फक्त गावातल्या मुलांना घेऊन करा. या गावातील मुलांची शक्ती काय आहे या ठिकाणी पटसंख्या हा निकष योग्य ठरत नाही. एकच व्यक्ती आहे हेही नाही. जर मनात इच्छा असेल तर गावामध्ये एक व्यक्ती, 12 विद्यार्थी आणि या गावचे युवक काय करू शकतात ही सगळ्यात मोठी शक्ती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून आले. या सर्व तरुण शक्तीला मी मानाचा मुजरा करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. सरांनी जे काही तुम्हाला सांगितलं खरंच बिलकुल बरोबर आहे.
एवढ्याशा छोट्याशा गावामध्ये इतका सुंदर असा 3 दिवसाचा हा कार्यक्रम घडून आला आणि यासाठी सर्व समस्त गावकऱ्यांना आमच्या आयोजक मंडळीतर्फे सलाम, खरंच मनापासून सलाम. आणि म्हणून कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन आणि यासाठी आमंत्रित करतो सन्माननीय झगडकर सर, केंद्र प्रमुख गोंडपिंपरी यांच्या मार्गदर्शनात हा 3 दिवसाचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. सन्माननीय झगडकर सर, आपणास विनंती करतो की आपण सर्व मान्यवर मंडळींचं आणि गावकऱ्यांचा आभार माना. या ठिकाणी सन्माननीय नरुले सर, मुख्याध्यापक विहीरगाव यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा समस्त गावकरी यांच्या हस्ते होणार आहे. त्यांचं कार्य सुंदर असं कार्य, एकटे पण इतका सुंदर हा सोहळा या ठिकाणी घडवून आणला त्यांच्या अथक परिश्रमाने आणि गावकऱ्यांच्या परिश्रमाने या ठिकाणी होतो आहे. आणि म्हणून त्यांचा सत्कार, नरुले सरांचा सत्कार या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी गावच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून 3 दिवस चाललेल्या बीटस्तरीय शालेय बाल क्रीडाचा शेवटचा टप्पा आज बक्षीस वितरणाचा या ठिकाणी पार पडत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक प्रदीप बामणकर सर, या गावच्या उपसरपंच रंजनाताई धुडसे, प्रमुख पाहुणे या गावचे सरपंच सन्माननीय कल्पनाताई मळावी, या गावचे पोलीस पाटील आदरणीय झाडे साहेब, आनंदभाऊ झाडे, परीक्षक म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय रमेश हुलके सर तथा मंचावर असलेले आणि उपस्थित बाकीचे गावकरी मंडळी आणि या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय नरुले सर. आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करण्याचा शेवटचा टप्पा आपण आभार व्यक्त करताना एक मला उत्साह असा होत आहे की आभार मानावं पण ऐकलं. सर्वप्रथम गावकऱ्यांचा खूप खूप आभार मानतो, कारण या वीरगाववासीय जनतेने फक्त आमच्या शब्दाला मान देऊन ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केली आहे. सुरुवातीला काय झालं नेमकं, मी नरुले सर एकच होतो, पूर्ण पीठामध्ये कोणतीच शाळा क्रीडा स्पर्धा घ्यायला तयार नव्हती. मी नरुले सरांना म्हणलो, भाऊ आता एकच पर्याय आहे, तुमच्या गावी जाता जाता कार्यक्रम घ्या, कारण त्यांना 1.5-2 वर्ष राहिले आहेत. तर एक व्यक्ती कसा करू, मी म्हटलं फक्त तुम्ही हो म्हणा. हो म्हणा म्हणजे आपण आपल्या गावाशी संपर्क करून कार्यक्रम करता येईल. आणि खूप मोठ्या हिमतीने धाडसाने त्यांनी होकार दिला आणि सर्व गावकऱ्यांच्या मिटिंग घेऊन गावकऱ्यांचा सहकार्य घेऊन त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. त्यामध्ये गावकरी वीरगाववासियांचा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्यगणांचा मी आभार मानतो. ग्रामपंचायत सदस्य कमिटीचे सुद्धा सहकार्य भरपूर प्रमाणात वाटलं, त्यांचा सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे तंटामुक्त समितीचे सर्व सदस्यांचे आभार. त्याचप्रमाणे गावातील युवा वर्ग या ठिकाणी मैदान बनवण्यापासून म्हणजे 8 दिवस अगोदरपासून जो धावपळ त्यांची होती, इव्हन ग्राउंडला माती आणण्यासाठी वडोलीपर्यंत त्यांनी 2 व्हीलरनं माती आणली. म्हणजे खूप एवढं मोठं योगदान कोणी देऊ शकत नाही. युवा वर्गांचा सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे विकी भाऊ मळावी आणि त्यांची चमू, अरे पडद्या मागचे कलाकार कोण असतो हे या ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणजे बाहेर येऊन तर कोणी बोलतात, परंतु खूपच विकी भाऊची जी टीम आहे जे कधीच पुढे आली नाही, साधं पुष्पगुच्छ दिली सुद्धा नाही, परंतु त्या टीमनं यशस्वी आयोजन नियोजन कोणत्याही प्रकारचं आमच्यापर्यंत कोणतीही गोष्ट येऊ दिली नाही. कार्यक्रम झाल्यानंतर 2 दिवस जे खेळायचे मैदानावरचे कार्यक्रम व्हायचे आणि इथं जे पन्नी वगैरे पडून प्लास्टिक पडून राहायचे, तर त्यांचे सर्व लोक इथं प्लास्टिक उचलताना मला दिसायचे, कारण मी शेवटपर्यंत नरुले सरांसोबत मी राहायचा. म्हणजे एवढं म्हणजे एक आजचा युवा कसा असावा याचा आदर्श उदाहरण म्हणजे वीरगाववासी जनता आहे. तसेच भोजन व्यवस्था सांभाळणारी सर्व चमू यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो. मैदान व्यवस्था सांभाळणारे युवा वर्ग असो किंवा आणखी विशेष योगदान एक नाव घ्यायला काय हरकत नाही, ऋतिक कुडमेते, कार्तिक हुलके आणि बंटी कुडमेते यांचं म्हणावं तितकं कौतुक करावं असं वाटतंय. त्यांचं खूप खूप आभार मानावं वाटतंय. अशा युवकांना जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया.
त्याचप्रमाणे 3 दिवसीय साऊंड सिस्टीम ज्यांना डेकोरेशन, अगदी हा डेकोरेशन 2 दिवस त्या बाजूला होता, परंतु आज सांस्कृतिक स्पर्धा घ्यायचा असेल तर अगदी 5 सेकंद 5 मिनिट नाही लागले डेकोरेशन इथं उभा झाला. साऊंड सिस्टीम वाल्याचा खूप मनापासून आभार मानतो. साऊंड सिस्टीम वाल्याला आपण जोरदार टाळ्याने आपण त्याचा आभार मानूया. आणि सत्यशेवटी या सर्व गावकऱ्यांचं, शिक्षक वर्ग, पीठातील सर्व शिक्षकांचं, कारण ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता प्रत्येक शिक्षकांनी 500 रुपये योगदान दिलेले आहे. कारण बक्षीस एवढं मोठं साहित्य घ्यायचं होतं, जवळपास 50,000च्या वरून हा खर्च आहे आणि शासनाकडून फक्त 7,000 रुपये भेटते, अजून 1 रुपया मिळालेला नाही. आणि ते मिळाले तरी मग तुमच्या शाळेला ते दान होतील, कारण ते फाईल वगैरे द्यावं लागतं. गावकऱ्याच्या योगदानातून हा यशस्वी कार्यक्रम पार पडला. शालू डाळे वीरगाव वाशिवांना चला धन्यवाद. या ठिकाणी